मंदिरालाही बसतोय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तिजोरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 किलो सोन्याची घट झाली आहे। देवीच्या दानपेटीमध्ये 2 वर्षात तब्बल 28 किलो सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडली आहे। देशभरातून येणारे भाविक तुळजाभवानीला श्रद्धेने सोनं, चांदी आणि रोख रक्कम अर्पण करत असतात, दान करत असतात। भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीतनं तुळजाभवानीच्या तिजोरीत दिवसेंदिवस वाढ होते। आतापर्यंत तुळजाभवानीच्या तिजोरीत तब्बल 253 किलो सोनं आणि 4523 किलो चांदी असल्याची नोंद आहे। तर तुळजाभवानी मंदिरातील गेल्या 3 वर्षातलं सोनं चांदी दान नेमकं कसं करण्यात आले, आकडे काय सांगतायत बघूया। 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या वर्षामध्ये 16 किलो सोनं, 270 किलो चांदी दान करण्यात आली। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षामध्ये 17 किलो सोनं आणि 255 किलो चांदी दान करण्यात आली। तर 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये 10 किलो सोनं आणि 267 किलो चांदीचं भक्तांनी दान केलं। विठ्ठल मंदिराच्या गौशाळेसाठी पंढरपूर नगरपालिकेची जागा देण्याच्या प्रस्तावाला भाजप नगरसेवकांनी